लखुजी महार, लखुजी जाधव, जेवढे जाधव आहेत ना ते सगळे जाधव हे महार होते. धर्मात करानंतर ते आता बुद्धिस्ट झाले. सगळे महार होते. महार व्हायला राजवाडा म्हणतात आणि राजवाड्याला महारवाडा म्हणतात. अजूनही लखुजी महाराजांचा राजवाडा महारवाड्यात आहे. समाधी जिजाऊंची महारवाड्यात आहे. हे पक्का आहे ना. जिजाऊंचा पोर शिवाजी त्यावेळेला असे लग्न होत होते. हे असे लग्न होत होते. पळसदेवला जा, तिथले जे भोसले आहेत ते महाराज आहेत. 153 कुटुंब आहेत पळसदेवला. दुसरा राज्याभिषेक बाकी नाही अजून. माझं पुस्तक निघेल 1 जानेवारी 2025 ला किंवा युवा परिणाम सगळा इतिहास बाहेर येईल. लखुजी जाधव हे महार वतन होतं. इंग्रजांनी जपून ठेवलंय. महार वतन होतं. हे 122 ते 132 पर्यंत चाळा. डॉक्टर स्मिथ असं लिहितात इंग्रजी अधिकारी की लखुजी जाधव हे महार वतन होतं. तिथपर्यंत इतिहासाला जपून ठेवणार तुम्ही. म्हणून महाराष्ट्रातला एकही ब्राह्मण राज्याभिषेकासाठी आला नव्हता. हे खरं आहे. शिवाजी राजांनी मुजोरी केली. राजा भट्टावून काशीवरून घेऊन आले. तागडे हा तागडे नावाचा एक महान जो अकोला परिसरात राहणारा जाती व्यवस्थेच्या चटक्यामुळे तो मुसलमान झाला. मुसलमान होता. यावेळेला दुसरा राजा, पहिला जो राज्याभिषेक झाला ना, सगळ्यांना डोळे लावायला लावले आणि एक मिनिट डोळे लावून डाव्या पायाच्या त्यांनी शिवाजी महाराजांच्या मस्तकाला टिळा लावून राज्याभिषेक केला. हे नंतर माहिती झालं हा दूषित राज्याभिषेक झाला. दुसरा जो पळसदेवचा एक भोसले घराण्यातला एक भिक्षू ज्याचं नाव होतं पळसनाथ. हे नाथ लोक सगळे भिक्षू लोक होते. वारकरी भिक्षू लोक होते. भागवती भिक्षू लोक होते. हे मानवापंथी भिक्षू लोक होते. भोलानाथ, मच्छिंद्रनाथ, गोरखनाथ हा महादेव नावाचा आमचा भिक्षू होता. हो हा गोंडवाडा देशाचे नाव महादेव नावाचा हा गोंड समाजाचा भिक्षू होता. आमचा भिक्षू होता. तिसऱ्या संघानंतर तुम्ही अशोकारामामध्ये तिथे जाऊन त्याला पाटलीपुत्रला त्या दगडावर शिलालेख लिहून आहे. 10व्या संघानंतर मोगली पुत्रशियानी सम्राट अशोकाकडून महादेव नावाच्या अरहत शरीराला महिषा मंडलाला पाठवलं आणि तिथे तुम्ही पचवईला जाऊन पहा. माझ्या मायने गेलो होतो पचवईला 6 महिन्याचा. तिकडून आम्ही पटकन नेहमी तर बरं झालं. लवकर होती तरी मिळालं. माय लवकर म्हणणं चांगली गोष्ट म्हणजे अनुमती देतात लवकर. समजत काय मी जाऊन आलो ना. मध्ये जाऊन आलो. पचवई तिथे महादेव नावाच्या या अर्हत भिक्षूंच्या उपस्थितीत लेण्या नव्हत्या. लेण्या पुरातत्व खात्याचे बोर्ड आहे म्हणून यावर्षी लागतो महादेवाला. हे सगळे लोक त्या पांढऱ्या कपड्याला हळदीचा रंग लावून तिथे काजू, फुलवाणी, बदाम, सुपाऱ्या देत होते ना महादेवा जातो. हा महादेव नावाचा अर्हत भिक्षू त्याच्या उपस्थितीत लेण्या आहे. हा पचवईचा तिथे पुरातत्व खात्याचे बोर्ड आहे. लिखितची अक्षरे लिहून आहे. बाबासाहेबांनी प्रतिज्ञा दिल्या पहिली ब्रह्माविष्णू कुमारी त्यांना मारतात तेव्हापासून आपण ताणे सोडलं. पण त्यावेळेस नागद्वारे आत्मस्थान आहे. महादेवाची पचमणी आत्मस्थानाच्या बुद्ध लेणी आहे. हे लक्षात ठेवा. आता त्याचा विवाद सुरू आहे. अलाहाबाद हायकोर्टाने निर्णय दिला की हे मंदिराचे अवशेष होत आहे. ते मंदिराचे अवशेष नाही आहेत. ते बुद्ध स्तूपांचे अवशेष लिखून दिली ना. ते स्तूप आहे, महास्तूप आहे. त्यामुळे ज्ञानवापी हे नावच बुद्धिस्ट आहे. ज्ञानवापी 1250 नाव आहे बुद्धाचे. ते ज्ञानवापी हे मस्जिद नाही, मंदिर नाही, हे स्तूप आहे. सुप्रीम कोर्टाला काय अक्कल आहे? जशी सुप्रीम कोर्टाने आहे ना इंडिका तो नरेंद्र तो मिश्रा असो तो हे संपूर्ण भिकलेले लोक आहेत. त्यामुळे या देशात ईव्हीएम ही हॅक होऊ शकते. त्यामुळे ईव्हीएम ही हॅक होऊ शकते. त्या ईव्हीएमवर जाणून बुजून मोदी साहेबांनी जाणून बुजून इलेक्शन निवडणूक आता ते सुप्रीम कोर्टाला हटवण्याचं बिल आणत आहे. घटना कितीही चांगली असली तरी घटना राबवणारे लोक जर लायक नसले तर या देशाच्या संविधानावर संकट आलं येत आहे. संविधान ते बदलणार आहे. म्हणून हे निवडणूक ईव्हीएम वर झाली. आमचाच रिपोर्ट आला. सुप्रीम कोर्टात केस गेली. उत्तर प्रांतात पिलीभीतला
ते बटन दाबली ना, सायकलला बटन दाबत होते तरी कमळाच्या फुलावर जात. केरळाला तिकीट गेली की सुप्रीम कोर्टात कलेक्टर ऑफिस मध्ये तीच मशीन आली असेल, बोट दाबलं रे दाबलं, कुठलंही बटन दाबलं तरी ते कमळाच्या फुलावर जाईल. त्यामुळं ते 7 सेकंदाचा जो अंधार पडतो ना, तो फसवणारा असतो आपला मूलभूत अधिकार. बटन जरी आपण दाबली, ज्या बटन आपलं दाबलं ते चिन्ह जरी दिसलं तरी तो अंधार पडतो ना 7 सेकंदाचा, आपल्याला माहिती नाही पडत, आपल्याला केलं. अगोदर हॅक झाली मशीन आहे, हॅक ठेवूनच त्या मशीन दिलेल्या आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे ते 400 पार करणार आहे. राहुल गांधींनी भ्रमात राहू नये. कुठेही तुम्ही बटन दाबली तरी बहुमत त्यांना मिळणार आहे, लक्षात ठेवा. घटना बदलण्यासाठीचा हा डावपेच आहे. ईव्हीएम लागून तुमचा आमचा मूलभूत अधिकार हिरावून घेतलाय. बाबासाहेबांनी खूप मेहनत केली आहे संविधान लिहिण्यासाठी. म्हणून सुप्रीम कोर्टाच्या तरी चंद्रचूडच्या लक्षात आलं, यावर्षी बाबासाहेबांचा पुतळा तरी झाला. बाबासाहेब जोडा काढून ते रोज वंदन करतात, जातानाही वंदन करतात. कुणी व्यक्ती असो, पण बाबासाहेबांची श्रद्धा कमीत कमी उपटी एका एवढ्या माणसानं जगातली सर्वात मोठी लोकशाही माणसांचं जतन करण्यासाठीचा हा जाहीरनामा आहे. सारं जग जोडण्यासाठीचं या देशाचं संविधान म्हणजे जाहीरनामा आहे. मानवाला जोडण्याचा जाहीरनामा. साधं सुद्धा काम नाही आहे, हे बोधिसत्वाचं काम आहे. ही घटना केवळ आणि केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच लिहू शकत होते. दुसऱ्या व्यक्तीचं हे बल नाही, हे लक्षात घ्या. म्हणून ईव्हीएम हटाव आणि संविधान बचाव होऊन या मार्गावर पडावं लागेल. खूप मंगल हो, खूप कल्याण हो, खूप भलं हो. बुद्ध धर्म संघाच्या प्रभावानं आपलं सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो. बाकी उर्वरित भोजनदानानंतर भोजनाची वेळ झालेली आहे. 11 वाजलेले आहेत, भक्तीजी पण आलेले आहेत आणि या घडीला आपण भोजनदानानंतर पुढे समोरचा कार्यक्रम आखू. बुद्ध धर्म संघाच्या प्रभावानं आपलं सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो. भवतु सर्वमंगलम, भवतु सर्वमंगलम, भवतु सर्वमंगलम. सुखी हो मंगल.